हॅलो. आता आपण बघूया विणधोकातली तुटेलाचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलंच होतं की अंशू रोहन आणि स्वानंदीला एम्बॅरेसिंग फील करतो. तो सांगत असतो की तिला इतकं खर्च करते, इतका खर्च करते, तिचं इतकं हे महागडं आहे, तितकं ते महागडं आहे, हे सगळं सांगत असते. तेव्हा तिला बोलते की रोहन तू शांत बस, आम्ही आमचं बघून घेऊ, तुला याच्याशी काही घेणं नाही म्हणून. तेव्हा अंशू बोलतो असं कसं तिला, मी तुझा भाऊ आहे. उद्या जर तुला त्यांच्या घरात काही जमलं नाही आणि तू रिटर्न ह्या घरात निघून आली तर काय स्टेटस राहील आपलं. लोक काय म्हणतील की राजवाड्यांच्या घरच्या पोरीचा खर्च परवडला नाही म्हणून सासरच्यांनी काढून दिलं आणि या निरागस माणसांचं काय स्टेटस राहील. तेव्हा तो आधीला किती महागड्या वस्तू वापरते, किती महागड्या सलूनमध्ये जाते, हे सगळं तिथे शॉपमध्ये स्वानंदी आणि रोहनसोबत बोलत असतो. तेव्हा अंशू सांगत असतो त्यामुळे तू माझ्याशी इथे जसं भांडे तसं तिकडे भांडू नको. लग्न दोन कुटुंबांना एकत्र आणतं आधीरा, वेगळं नाही करत. तेव्हा आधीरा खूप चिडते आणि बोलते की शट अप, आय सेड शट अप. इकडे समर आणि आनंद लग्नाच्या तयारीबद्दल बोलत असतात. तेव्हा समर आदिराबद्दल सांगत होता की मला आदिराच्या सासरकड्यांची पहिले काळजी वाटायची, कारण की हिच्या अशा वागण्यामुळे. पण नाही रे, लग्न झाल्यापासून बदलली ती, तिचा उतावळेपणा कमी झाला आहे. तेव्हा आदिरा इकडे चिडून अंशूकडे येते आणि बोलते की तुला किती वेळा सांगितलं आहे गप्प बस. तेव्हा अंशू बोलतो की काय बोलते आदिरा, जरा लोकांसमोर बोलते, भान ठेव. तेव्हा स्वानंदी आदिराला शांत करते आणि बोलते की पाणी पितेस का. तेव्हा अंशू बोलतो की सांगा ना स्वानंदी, नंदुताई मी काय चुकीचं बोललो. तुम्हाला तेच सांगतोय ना की ज्या गोष्टी आदिराला लागतात त्यात एक्सपेन्सिव्ह आहेत आणि त्या तुम्ही अफोर्ड करू शकणार नाही, एवढंच तर बोललो ना. ही बघा कशी आहे. तेव्हा रोहन बोलतो की अंशुमन तू तरी शांत बस ना. तेव्हा अंशू बोलतो की रोहन बघ ना, हिला चार चौकात वागायची अक्कल नाही आहे. तेव्हा आदिरा पुन्हा चिडते की तुला बघ बरी अक्कल आहे रे. अंशू तेच पुन्हा सांगत असतो की मी काय चुकीचं वागलो, यांच्याकडे एवढा पैसा नाही आहे, तुला सवय करून घ्यावा लागेल, तुला बस रिक्षात धक्के खायची सवय करून घ्यावा लागेल, तुला मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरता येणार नाही. आदिरा चिडते आणि हातातलं घासातलं पाणी अंशूवर मारून फेकते. तेव्हा स्वानंदी आदिराला बोलते की आदिरा शांत हो प्लीज, बाहेर आहोत आपण. तेव्हा आदिरा बोलते सॉरी नंदुताई, रोहन सॉरी, आमच्यामुळे पुन्हा तुम्हाला त्रास झाला. इथं जे काही आत्ता नुकसान झालं असेल ना त्याचं बिल पिंट्या दादा पे करेल. आणि आदिरा तिथून रागाने निघून जाते. तेव्हा अंशू बोलत असतो की बघितलं ना रोहन, असे तुला माहिती आहे तू एक वोल्कॅनो घरी घेऊन चालला आहेस आणि त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो. तेव्हा अंशू रोहनला बोलतो की ऑल द बेस्ट बडी आणि तिथून निघून जातो. इकडे आदिरा रडत समरच्या ऑफिसला येते. तेव्हा समर तिला चिडवत असतो की अरे वा, मला असं वाटलं की आदिराच्या हातात खूप साऱ्या पिशव्या असतील आणि ती शॉपिंगच्या पिशव्यांमध्ये दिसणारच नाही. तेव्हा आदिरा रडायला लागते. तेव्हा समर तिला विचारतो की थांब पाणी पी, काय झालं मला सांग. तेव्हा आदिरा अंशू जे काही वागला आहे ना तिथे, त्याने कसा इन्सल्ट केला रोहन आणि स्वानंदीचा, ते सगळं सांगत असते. आणि आदिरा समरला सांगत असते की म्हणजे तो मला बोलत होतात आणि त्यांचा अपमान करत होता. ते सांगत असते की अंशू खूप नालायक, खूप खराब वागला त्यांच्यासोबत. तेव्हा समर बोलतो की तू शांत राहा, मी अंशूशी बोलतो. तेव्हा आदिरा बोलते हां बोलणार तर बोलशीलच तू, मी पण काही सोडलं नाही आहे त्याला. तेव्हा समर बोलतो मग तू काय केलं. तेव्हा आदिरा बोलते की त्याने असं केलं तर मी कशी सोडू त्याला, मी त्याच्या अंगावर पाणी फेकलं. तेव्हा समोर बोलतो की काय तू सगळ्यांसमोर त्याच्या अंगावर पाणी फेकलंस. तेव्हा आदिरा बोलते की माझे काय चूक आहे पिंट्या दादा, आता तू पण मलाच बोलणार आहे का, आधी त्याने इनिशिएट केलं म्हणून पण मी त्याला बोलली ना. तेव्हा आदिरा बोलते की तो सारखा रोहनचा अपमान करत होता, मग मी का असं नाही करावं. मला माहिती आहे ते गरीब आहेत, पण गरीब काय, पण माणसं तर चांगली आहेत ना. तेव्हा आदिरा सांगत असते की तुला माहिती आहे का तो तिथे काय म्हणाला, की त्यांच्या 4 वर्षाच्या शॅम्पूचा खर्च माझा 1 दिवसाचा सलॉनचा खर्च आहे आणि जाऊन कुठे जुहू चौपाटीला जातात आणि स्ट्रीट फूड खातात. किती इन्सल्टिंग होतं हे समरदादा. इकडे स्वानंदी रोहनला सांगत असते की मला असं वाटतं तू आदिराशी बोलावं. तेव्हा रोहन बोलत असतो की नाही ताई, तुला माहिती ना ती आता कशी वागली आणि ती आता माझं काय, ती कोणाचंच ऐकणार नाही आणि मला तिच्या ह्याच वागण्याची मला भीती वाटते आणि आता अजून वाढली. तेव्हा स्वानंदी बोलते की अरे ती तिच्या सासरच्या म्हणजे आपल्यासाठी बोलली हे सगळं. तेव्हा स्वानंदी रोहनला समजत असते की अरे याच्यावरून प्रूफ होतं ती तिच्या भावाशी मांडली की तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे. तेव्हा रोहन बोलतो की ताई मला माहिती हे सगळं, तिचा भाऊ जे काही बोलला ते कुठं खोटं बोलला. तेव्हा स्वानंदी बोलते रोहन, लग्न केल्यानंतर काही गोष्टी तिला बदलाव्या लागतील, काही गोष्टी तुला बदलाव्या लागतील, हे प्रत्येकात होतं.
तेव्हा स्वानंदी रोहनला समजवत असते की अरे ती तुझ्या पाठीशी उभी राहिली म्हणजे ती तुझ्या पाठीशी आयुष्यभर उभी राहणार आणि संसारही चांगला करणार. तेवढ्यात समरचा फोन येतो रोहनला. तेव्हा रोहन फोन उचलतो. तेव्हा समर बोलतो की आदिरा माझ्यासमोर बसली, ती मला सगळं सांगितलं आहे, तुम्ही दोघं येऊ शकतात का ऑफिसला, म्हणजे आपण सविस्तर बोलू म्हणून. इकडे मल्लिका अंशूच्या फोनची वाट बघत असते. अंशू तिला फोन करतो आणि सांगतो झालेला प्रकार आणि त्यांचा प्लॅन सक्सेस होतो म्हणून ते दोघं खुश होतात. इकडे समर आणि आदिरा बोलत असतात. तेव्हा समर आदिराला समजावून सांगत असतो की आता हे जे विचार आहेत ना हे अंशूचे, तुझ्या भावाचे आहेत, आपले विचार नाही असं त्यांना सांगायचं आहे. तेव्हा आदिरा बोलते की तूच बोल ना पिंट्या दादा. तेव्हा समर बोलतो की नाही, लग्न करून तू त्यांच्या घरी जाणार आहेस, त्याच्यामुळे तुला त्यांना पटवून द्यायचं आहे की ह्या गोष्टीचा तुझ्यावर काही परिणाम झालेला नाही आहे आणि नंतर जे तू केलंस ना, हे बघ, रागवणं चिडणं एक वेळ ठीक आहे, पण पाणी फेकणं हे चुकीचं होतं. तेवढ्यात तिथे स्वानंदी आणि रोहन येतात. तेव्हा समर स्वानंदी आणि रोहनला सांगत असतो की कपड्यांच्या दुकानात जो काही प्रकार झाला तो आदिराने सांगितला आणि तिला त्याच्याबद्दल गिल्ट पण आहे. तुम्हीही ते प्लीज मला तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही ते डोक्यात ठेवू नका. नाही, ती इम्पल्सिव्ह वागली, चुकीचीच वागली, पण तुम्ही हे असं मनात ठेवू नका. तेव्हा आदिरा पण बोलते रो आणि नंदुताई आय एम रिअली सॉरी, मी परत कधीच असं वागणार नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं ठीक आहे, होतं असं कधीतरी. तेव्हा रोहन थोडं चेहरा बाजूला करतो, चेहरा फिरवून घेतो. तेव्हा आदिरा खुणवते. तेव्हा स्वानंदी बोलते की रोहन जा समजव तिला. तेव्हा रोहन आदिराला समजवतो की ठीक आहे आदिरा, होतं असं कधीतरी, मी नाही मनावर घेतलं. तेव्हा आदिरा रोहनच्या गळ्यात पडते. तेव्हा समरला आणि स्वानंदीला खूप छान वाटतं. तेव्हा समर आदिराला बोलतो की रोहनला आपल्या कॅन्टीनमध्ये घेऊन जा. तेव्हा आदिरा आणि रोहन कॅन्टीनमध्ये जातात. तेव्हा समर सांगत असतो स्वानंदीला की आदिरा आणि अंशुमनमध्ये असे छोटे मोठे वाद होत असतात, आता तुम्ही पण दोघं भावंड आहेत, तुमच्या पण दोघांमध्ये होत असतील ना. तेव्हा स्वानंदी बोलते नाही, म्हणजे होत नाही कधी, पण होऊ शकतात, तुमचं बरोबर आहे. इकडे समर स्वानंदीला आदिराबद्दल सांगत असतो की ती अशी आहे, ती तशी आहे, तिला तिच्या तुम्ही तिच्याबद्दल गैरसमज करू नका, असं नका करू, तसं नका करू. म्हणजे बघा, एका भावाबद्दल तिचे छोटे मोठे भांडणं होऊ शकतात, पण एका भावाबद्दल म्हणजे माझ्याबद्दल ती खूप चांगली राहते. तेव्हा आहे थोडीफार इम्पल्सिव्ह, पण तिचा स्वभाव तसा नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, ते कळालंच मला की तिचा स्वभाव खूप चांगला आहे. काही लोक असतात इम्पल्सिव्ह. तेव्हा समर थोडा शांत होतो आणि बोलतो की तुम्ही कोणाबद्दल बोलत आहेत का, माझ्याबद्दल बोलत आहेत का. तेव्हा स्वानंदी बोलते नाही मीच असंच बोलली काही लोकांबद्दल. तेव्हा समर बोलतो नाही तुम्ही माझ्याबद्दलच बोलताय, ते कळलं मला. तेव्हा स्वानंदी बोलते चोराच्या मनात चांदणं. तेव्हा समोर बोलतो तुम्ही एकच आधी ठरवा, तुम्ही मला घड्याळ म्हणालात, पावसाळा म्हणालात, चांदणं म्हणालात, नक्की काय ते ठरवून घ्या. तेव्हा स्वानंदी बोलते कधी कधी तुमची कमाल वाटते मला, तुम्ही किती पॉझिटिव्हली घेतात हो या गोष्टीतलं. तुम्ही स्वतःला चांदणं म्हणालात, पण मी खरं तर वाईट म्हटली होती तुमच्याबद्दल. तेव्हा समर बोलतो की मी वाईट गोष्टीतनं पण चांगलंच घेतो. तेव्हा स्वानंदी बोलते की चला निघू मी. तेव्हा समर बोलतो की नाही हो, कपडे राहिलेत ना. तेव्हा स्वानंदी बोलते की कपडे आम्ही बघू, एवढे एक्सपेन्सिव्ह कपडे आम्हाला परवडणार नाही. तेव्हा समर बोलतो परवडण्याचा प्रश्न येतोच कुठून, ही जबाबदारी घेतली ना. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही प्रत्येक वेळेस आम्ही गरीब आहोत हे जाणीव करून द्यायचं ठरवलं आहे का, काही गरज नाही आहे आणि एवढी जबाबदारी नका घेऊ. आता जबाबदारी घेणारा येऊ घातला आहे तर तो घेईल जबाबदारी. तुम्हाला एक गोष्ट माहिती ना, तुमचं आणि माझं कधीही या गोष्टीत एकमत होणार नाही, पटणार नाही आहे. तेव्हा समर बोलतो की अहो, वृद्धाश्रमाच्या जागेबद्दल सॉरी बोलू ना तरी तुमच्या मनात आडी. तेव्हा स्वानंदी बोलते की ही आडी कायमच राहील, त्यामुळे आपल्या दोघांचं कधीही पटणार नाही. तेव्हा समर बोलतो अरे एक गोष्ट सेम आहे आपली. तेव्हा स्वानंदी बोलते हो, कॉंग्रॅच्युलेशन. तेव्हा समरही बोलतो तुम्हालाही, आणि स्वानंदी तिथून निघून जाते. इकडे समरच तयारीबद्दल फोनवर बोलत असतो की सगळी तयारी कशी हवी, कसं नाही, काय ते सगळं. तेव्हा मल्लिका ऐकत असते आणि मनात बोलते कर कर कर, सगळी तयारी कर, ही तयारी कशी बिघडवेल हे बघायला मी आहेच. इकडे रोहन अंशूला बोलवतो आणि अंशूला विचारतो की तू आदिराजच्या रोहन आणि नंदुताईशी कसं वागलास, तिने सांगितलं आहे मला. तेव्हा अंशू त्याच पटवून देत असतो की आदिरा कशी आहे म्हणून, तिने माझं व्हर्जन चुकीचं सांगितलं असेल आणि स्वतःचं. तेव्हा समर बोलतो की तुझं व्हर्जन तिचं व्हर्जन हे काही नको आहे मला, जे काही झालं ते सांग. तेव्हा अंशू त्याची बाजू पूर्ण पटवून सांगत असतो की तिने हे तुला सांगितलं, ते तुला सांगितलं, पण तिने काय केलं ते तू सांगितलंस का. तेव्हा
तिने सांगितलंस का? तेव्हा समर बोलतो मी ते बोलेल. तेव्हाच अंशू सांगत असतो की तिने उलट मला ह्युमिलेट केलं एवढ्या पब्लिकसमोर. हे बघ दादा, ठीक आहे माझं वागणं चुकलं असेल, पण मी तिला खरंच सांगत होते ना की एवढी एक्सपेन्सिव्ह लाईफ तिला तिकडे जगता येणार आहे का? ठीक आहे माझं बोलण्याची पद्धत चुकली असेल तर आय एम सॉरी दादा. तेव्हा समोर बोलतो की ठीक आहे मी बघतो काय करायचं ते. तो आता सध्या तिच्याशी जास्त बोलू नकोस आणि त्याला जायला लावतो. इकडे प्रतीक स्वानंदीला भेटायला आलेला असतो. तेव्हा रोहन प्रतीकशी बोलत असतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की रोहन चल आपण आज चल थोडं काम आहे. तेव्हा रोहन बोलतो की अगं आई मला जिजूंशी 5 मिनिटं बोलू तर दे. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की अरे रोहन ती स्वानंदीला भेटायला आले, कशाला उगाच आपली लुडबुड. तेव्हा रोहन आणि मंदाकिनी चालली जाते. ते सगळे गेल्यावर प्रतीक थोडा बाजूला सरकतो आणि स्वानंदीला बोलतो की बस इथे. तेव्हा स्वानंदी बोलते ठीक आहे. तेव्हा तो बोलतो हरकत नाही. तेव्हा प्रतीक स्वानंदीला बोलतो की डोळे बंद कर ना, एक सरप्राईज आहे. तेव्हा स्वानंदी बोलते कशाला? तेव्हा तो बोलतो कर ना प्लीज. तेव्हा प्रतीक बॉक्समधनं साडी काढतो आणि स्वानंदीच्या अंगावर टाकतो आणि स्वानंदीला बोलतो की बघ ना. तेव्हा स्वानंदी बोलते हे काय आहे? तेव्हा प्रतीक बोलतो साडी कशी वाटते? तेव्हा बोलतो थांब ना काढू नको आणि एक सेल्फी काढतो आणि बोलतो की कॅमेऱ्यात बघतो कशी वाटते. तेव्हा प्रतीक स्वानंदीला एक गुलाबाचं फूल देतो आणि तिला सांगतो की लाव ना आणि फोटो पाठव मला. तेव्हा स्वानंदी बोलते की हो मी लावते नंतर पाठवते फोटो. तेव्हा तो बोलतो की ठीक आहे. तेव्हा प्रतीक बोलतो की माझी शेरवानी. तेव्हा स्वानंदी बोलते की आज खरेदी होऊ नाही शकली. तेव्हा प्रतीक बोलतो काय अगं तोंडावर आलाय साखरपुडा. इकडे प्रतीक स्वानंदीला लग्नानंतर कसं राहायचं काही नाही गोष्टी सांगत असतो. असे कपडे घातले पाहिजे, तसे कपडे घातले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी स्वानंदीशी डिस्कस करत असतो आणि स्वानंदीला ते बिलकुलही पटत नसतं. तेवढ्यात प्रतीकच्या आईचा फोन येतो आणि प्रतीक चालला जातो. तर स्वानंदीला खूप ट्रेस येतो. मंदाकिनी येते आणि बोलते काय स्वानंदी आणली असती खरेदी करून तर जावई बापांना कपडे दाखवता आले असते ना. इकडे दुसऱ्या दिवशी स्वानंदी ऑफिसला जात असते. मल्लिकाचा काहीतरी प्लॅन असतो. मल्लिका स्वानंदीला बाहेर भेटते आणि स्वानंदीला इन्सिस्ट करते की चल मी तुला ऑफिसला सोडते, आदिराबद्दल तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे म्हणून. इकडे समर इमोशनल होतो आणि आजीला सांगत असतो की आदिरा लहान होती, आदिराच्या लहानपणीच्या गोष्टी करत असतो. तेव्हा समर इमोशनल होऊन रडत असतो की त्याच्या आजीला सांगत असतो की तो मुलगा आदिराची काळजी घेईल ना, आजी तिला सुखात ठेवेल ना. तेव्हा समर सांगत असतो की तिला बहीण म्हणून मी कधी सांभाळलंच नाही, माझ्यासाठी मुलगी होती ती, तिला एकदम लहान मुलीसारखं माझ्या मुलीसारखं वाढवलं आहे. आणि या इमोशनल सीन्स नंतर एपिसोड संपतो.